नमस्कार 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 नमस्कार. आज संडे स्पेशल. हा नमस्कार नमस्कार. असं तुम्ही नमस्कार. सगळे बरे का? हो आम्ही बरे. आज रविवार आहे हां त्याच्यामुळं शाळेत सुरू झाल्यापासून पहिला रविवार आहे हां त्याच्यामुळं खास पाणीपुरी बनवायचं चालू आहे बनवायचं चालू आहे आणि ती पण मी बनवणार आहे. कोण? स्वतः अनन्या गवळी. नेहाच्या रेसिपीमध्ये चक्क अनन्या गवळी बनवणार आहे पाणीपुरी. तर इकडे टाकले आम्ही बटाटे शिजायला बरं का. आणि ही असं पॅक आणलं होतं एक तर त्याच्यात ही पाणीचं मसाला ही एक आणि ही एक अशी 3 मसाले येते. आणि ही पाणीपुरीचं पॅकेट. पाणीपुरीचं ते पुऱ्यांचं पाकिट आहे. हां तर मम्मीने आणले काळं मीठ, काळं मीठ, शेव बुंदी, आणली. शेव आणि बुंदी हं. आणि आम्ही वेगळ्या एक्स्ट्राचे अजून पुऱ्या आणल्या ते. कांदा हां तिथं पातेलं चिरून घेतलाय अर्धा. ते मी चिरलंय त्यात बटाटे टाकले बटाटे हां. शिजायला. तर चला आपण बनवूया पाणी. हं. ही पावडर आहे कशाचे ती तिखट पाण्याची. तिखट पाण्याचे का. तर आता काय करायचं माहिती का, ह्या पावडरमध्ये थोडंसं पाणी थोडंसं टाकून पाणी घ्यायचं. टाकायचं, मिक्स करायचं. त्याच्या गुट्टू नसलं तर द्यायचं नाही त्यात. हां ते हे घे दुसरं तसलं घे, तसलं चमचा घे. तर आम्ही काय करतो अगोदर हे पाणी आहे ना तयार करून घेतो आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने ह्याला मिक्स करायचं. आता मी पुदिनाच आणला नाही बरं का, माझ्या लक्षातच नाही पुदिना आणायचा. तुला मी त्यासाठी पाठवलं होतं ना मंडईमध्ये. हेही सांगितलं होतं तू ही आण, शेव आण, हे आण, ते आण करून छानपणा मला सांगितलं. त्यात थोडंसं हिरवी मिरची पुदिना टाकून कोथिंबीर टाकून नव्हतं का हे केलं आपण. आम्ही सांगितलं मला तेवढं आणायचं का तुझं नव्हतं का ध्यानात वेगळं हा? आता मी कशाला लक्ष देते तेव्हा. आता चटणीत असतंय सगळं म्हटल्यावर मग मी नाही आणलं. मग काय केलं? पण जाऊ द्या, ह्याच्यात असतंय सगळं बरं का ऑलरेडी. परत आपण का नाही हे काळं मीठ जे आहे का नाही ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर चला आता हे ॲटम आपण ह्या पातेल्यात ओतून देऊ. वास तर भारी यायला लागला बरं का. मला ही झालं त्याच्याने. मिक्स करा आता. आपण का नाही ह्याच्यात ना थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर कुटून टाकूया आहे का नाही वरतून जरा थोडीशी, म्हणजे आणखीन छान टेस्ट येईल. तर चला ही तर पहिला तर प्रकार झालेला आहे तिखट ह्याचा. त्यात आणखीन तिखट टाकूया आपण थोडंसं. आता ही कोणता प्रकार आहे बघूया आपण आता. हे मिठ्ठ पाणी असणार आहे म्हणजे याच्यातच मिक्स करायचं हां आपल्याला. त्याच्यातच. पण आधी वेगळं वेगळं करून घेतोय. ही कोणता प्रकार आहे. ती पण तीच पावडर आहे फक्त मिठाचं आहे म्हणजे ती चिंचचं नसतं. बघू दे मला. चिंचचं गोड पाणी वेगळाच प्रकार आहे. ह्याला पण असंच मिक्स करूया आपण. तर आता ना हिला लक्षात आलंय की चिंच आहे म्हणून. तर आता चिंच भिजू घालायला लागली मॅडम. भिजते तर बटाटा सोलेपर्यंत भिजते. आणि इथं नाही त्या दिवशी आई आलती ना मग तिला चिंच आणून दिलते मला. तिथल्या झाडांच्या मस्त. आणि त्यात थोडंसं गुळ पण टाक. गोड पण आहे, गोड पण टाकू आपण. हे खराब निघली. काय झालं रोग झालेला. पोलिओ झाला. बरं बस झाले. एक दोन घेऊन येते आणखी 2-3. अगं हाय अजून हे 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 आहे का ना स्पेशल ती चिंच असते. तुम्हाला खरं सांगा, तुम्ही जर ही रेसिपी जर माझी पाणीपुरीची जर खाल्ली करून तर तुम्ही आणि पाणीपुरी विसरून आम्ही तसलं रगडा वेगळं काय करत नाही. तसलं वेगळं तसलं काय म्हणतात की त्याला भाजी करते ती बटाट्याची. छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरी आहे. हां तर तुम्ही एकदा करून बघा, पण पहिला व्हिडिओ बघा मग करा. मग करा. नाही तर जातात छत्रपती संभाजीनगरला खायला एवढ्या लांब. मग काय तर. आणि तिथल्या माणसांना तर माहितच असेल पाणीपुरी. हा इकडं कोण कोण कमेंट मध्ये सांगा कोण कोण बघताय आमची पाणीपुरी वगैरे वगैरे सगळं. होय. हां चला, इकडे जरा दाखवा आता. अरे ती देवा, पुदिना नाही करत. ती पुदिन्याची चटणी वेगळी आली. वेगळे आले. ते पुदिन्याची चटणीच आहे. आता हे टाकूया. 3 प्रकारचं चटणी आहे हे 3 ह्याच्यात. प्रकारचं नाही करत आपण. आता हे 2च प्रकारचं. हे टाकून घेऊ आपण. हां. ते वाटी धुवून काढ त्याच्यात. कसं काय करायचं? तुम्हाला सांगू, लई भारी वास आला बरं का ह्या चटणीचा मला तर. खाल्ली. ह्याच्यात पाणी ओतावं लागते आणखीन. ते पाणी टाकायचं सगळं. ती जरा पळी घे वरती. आता का नाही आपण ह्याच्यात ना थोडंसं हिरवी मिरची आणि कोथिंबीर कुठून टाकते जरा, म्हणजे आणखीन भारी टेस्ट येईल त्याला. बघा एक नंबर. पिऊन बघ थोडंसं चिव. ही इमलीचं हां त्याच्यात आणखीन ते टाकायचं आपल्याला. हे पिऊन बघ थोडंसं. खंगळ असं खंगळ म्हणते हेच करते असं हलव आणि पळीनच पिके. ते काय आमटी आहे तर. हे
चांगलं लागतं. त्याच्यात स्वादच नाही. ती मिरची टाकली लागून. थांबा मला बघू दे. तिचं काय करायचं. मिरची टाकल्यावर मिरची टाकल्यावर ती नमक जिरं- नमक जिरं- टाकल्यावर आणखीन छान टेस्ट येते. जिराची थोडीशी पावडर करून टाकते. ओके ओके ती बघू. मस्त. ती टाकल्यावर अजून हां. ओके बघा आता तिथं बटाटा घेतलाय. तिथं शेपला कांदा चिर लावलाय. ही मी चिरलेला आहे आधीच. तिथं चिरा लावलाय. आणि इकडे बघा तेल पाणी टाकलंय. तयार झाले दोन्हीच्या दोन्ही. एक मिठाचं आपलं चिंचचं आणि एक तिखट पाणी तयार झाले. तेल ठेवले गरम करायला. आणि इकडं आपला तेल टाकायचं, कांदा, कोथिंबीर आणि ही मीठ नमक हे आणि स्वादानुसार नमक. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आमची पाणीपुरी तयार होणार आहे. नात करते काय अशी पाणीपुरी यावंच लागते. नेहाच्या रेसिपी पाणीपुरी केला बस एवढं कांदा. तर आपलं काय आता कोथिंबीर चिरू. कोथिंबीर ये देखो ये ऐसी हरी भरी कोथिंबीर है. देखो अभी इसका मैं खात्मा करूंगी ऐसा कट करके. कोथिंबीर कशी चिरायची असते माहिती का. इकडे तुम्हाला दाखवते बघा. बारीक 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 माझा हात जाऊन म्हणजे झालं त्यात. बघा अशी चिरायची असते कोथिंबीर. कळलं. हा. एवढी पण काही परफेक्ट येत नाही म्हणा. मी काही एवढी लई शाणी आहे कोथिंबीर चिरायला. पण स्वतःला नाव ठेवायचे असते ते तरच फायदा असते आपला. ओके आता कोथिंबीर टाकली. आता टाकूया स्वादानुसार काळं मीठ. वास वास. ओके आणि आता मिक्स करून घेऊया. तर काय नसते. एकदम आपल्या गावठी पद्धतीनं बघा हे असं मिक्स करायचं असते. चमच्यानं काही होत नाही त्याच्यामुळे असं पूर्ण असं मिक्स करायचं हातानं. आणि ती झालं की तुम्हाला सांगते आपण हे का नाही पूर्ण असं पुऱ्या तळून घेऊ सगळ्या. हे हा पण आणि ह्या पण. कारण हे आमचं हे बघा सुरे का हे ही पाणीपुरी खायला एकदम इतकी हावरी आहे ना. तुम्हाला सांगते अक्का तिला गाडा जरी दिला पाणीपुरी जाणून तरी ते खाईल माहिती का. एवढं जमणार नाही माहिती का. तुम्हाला दाखवते पण थोड्या वेळानं. चला मी व्हिडिओ वर खाणारच नाही. व्हिडिओ सोबत उघड नुसती प्लेट घेणार 4-5 घेणार. बघा स्वतः सांगते व्हिडिओ पुरता एक प्लेट सजवून घेणार आणि इज्जतीनं खाणार. व्हिडिओ संपल्यावर खाणार. अजून पातीलाच घेऊन बसते बघा परत ती गपचप तुम्हाला दाखवते मी. चला बघत राहा आता पुढे आणखी. अरे वा 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 एक नंबर. मी काय करू टेस्ट करू आपण. एक 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 नाही. एक ऐक ए बाळा असं नको करू ग. तर सौ नको ग पाणीपुरीला. बघ ती मला हाक मारते. य ग य म्हणती य माझ्याकडे य बघ. हो य तर जाऊ द्या. मॅडम तळून घ्यायला लागले ते. तोपर्यंत आपण काय करू माहिती का. ही बटाट्याची जी भाजी आहे ना ती करून घेते मी. म्हणजे कसं परत पाणीपुरी खायला रिकामं झालं हो. दुसरं काय नाही आहे का नाही. चला आणि पाणीपुरी कशी भरायची कशी खायची ते मी सांगते की तुम्हाला. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा. तोंडाला पाणी पडत नाही हो. तुम्ही पण आणा पॅकेट पाणीपुरी. आणि खायला यायचं म्हणलं तर उशीर होईल यायला तुम्हाला. त्याच्यामुळं घरीच आणा आणि घरीच खावा. मी फक्त रेसिपी करते. सॉरी बरं का आजच्या दिवस नाही बोलवू शकत मीच काही ही सुद्धा बोलवू शकत नाही तुम्हाला. या आणि तिलाच विचारा पुरते का म्हणून तुला. तर सॉरी बरं का. मी काय असे नाही बरं का. या सगळेजण पाणीपुरी खाऊया आपण. जर कोणाला यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला ॲड्रेस सेंड करते आणि आल्यावर तुम्हाला पाणीपुरी खाऊ घालते. ओके कसं वाटतंय का. होय हा स्वतःच भरते. हा सगळं हो काही न कसं घेऊन बसले सगळं बघा की. हा तुला काय वाटतं का जेवायला. कुशाल घेते खाते. आणि माझ्या इकडं भाजी चालू आहे. तिला थांब म्हणलं चिव जरा 2 मिनटं.
तवर तर इकडं चालू केलंय मॅडमने खायला. कशी झाली? नंबर लागते खतरनाक. अहो तुम्हाला काय सांगू, विकतची पाणीपुरीला ही घरची पाणीपुरी महाग टाकायला लागली माहिती का, इतकी टेस्टी झाली. त्याच्यामुळं मॅडमनं चालूच केलं आहे खायला. तर चला आम्ही का नाही आता मस्त अशी पाणीपुरी खाऊन घेतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की पाणीपुरी कशी भरायची, स्ट्रिक्ट कशी यायची पाणीपुरी भरायची ती तुम्हाला दाखवते. चिवणं तर बघितलीच असेल तुम्ही आता खाताना कशी केली ती, तरी पण मी एकदा तुम्हाला दाखवते. पुरी घ्यायची, त्याच्यामध्ये बटाटा भरायचा, त्याचं पुरीचं पोट फाडायचं. पोट फाडल्यावर पाणी नाही ओतायचं, शेव टाकायची, थोडासा कांदा टाकायचा, बुंदी ह्याच्यात टाकायची आपल्याला, ह्याच्यात पाणी ओतायचं. तिखट तुम्हाला लागत असेल तिखट घ्यायचं, गोड लागत असेल तर गोड घ्यायचं, आणि मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार, आणि खायची. कोण खायची? अरे देवा, अरे मला खायची होती. खायची म्हणल्यावर स्वतःनच खाऊन टाकले. किती कोडपुरी घे. तर अशा पद्धतीनं आम्ही पाणीपुरी तयार केली आहे. मी व्हिडिओ काढायच्या नादात ही पुरगी दाखवत पूर्ण पाटी संपवल. त्यापेक्षा मी अगोदर खाऊन घेते आणि मग बाकीचं काय असेल ते बघते. हां, या पुरीचं काय खरं नाही. चला या पाणीपुरी खायला आता. नुसता धुरोळा चाललाय, धुरोळा. हो का? आहे का? आहे का? मी पण आहे. संपली, थोडीशी राहिली आता. अरे हे असं असते बघा, ऑल फॅमिली बरोबर पाणीपुरी खायची असली ना, मग बघा असं खायचं असते. आणखीन आहे ते पाऊण फॅमिली आहे का? पाऊंडच्या पण खाली फॅमिली आहे. आणि बाकीची जर आली तर मग काय नाही, मला वाटतंय ती वरचं पातील आहे का तेवढी पुऱ्या तळावं लागते असं वाटायला लागलंय मला. तर चला खाऊन घेतो राहिलेलं आता थोडंसं. सगळं काय वाटतं म्हणजे मला सगळं संपवलंय. काय सुटलंय बघा. गाडी एवढी मोठी कसली तरी भांडी घासून घ्या टाका अभि शानपणा. काही सगळा असा राडा केलाय. आता एवढी सगळी भांडी घासायची, हे पुसून घ्यायचं. आणि आमचं भैरव होळी यायला लागलेत की त्यांना पण पाणीपुरी आता खायची. पण आता संपली की सगळी. आता काय पुऱ्या खायचे इथं, ते पुऱ्या तळायचं, पाणी आणि एवढा बटाटा ठेवलाय बघा. नाही मी वेगळं काढून ठेवलंय सगळं. वेगळं काढून ठेवलंय. आज फादर डे आहे ना, आज हॅपी फादर डे. फादर्स डे असते. हॅपी फादर्स डे आहे आज. त्याच्यामुळे ठेवणं आज बनवलेली आहे स्पेशल पप्पासाठी द्या पाणीपुरी. तर चला भांडी घासून घेऊया आपण. ओके, बंद कर. अगं थोडस काय आता तर खाल्ले की ग. मी नाही खात ते पप्पाला द्यायला भरून. फादर डे स्पेशल केलेला आहे तुमच्यासाठी. चिवणं केले, चिवणं स्पेशल पाणीपुरी फादर डे ची. कशी झाली सांगा. छान छान, अति सुंदर. आम्ही मगाशी एक पूर्ण त्याच्यापेक्षा मोठी पार्टी पाणीपुरी बसून किचन मध्ये खाल्ली. काय तरी अजून खाती बघा इथं. खाल्ली का? हो खाल्ली का? नाही नाही, खाती थोड्या वेळानं कॅमेरा बंद केल्यावर बघा. आणि मग ते पोट बिघडले. बघा की आव खरंच बिघडलंय तरी पण खाते. तर चला छान मस्त अशी एंड झालेला आहे पाणीपुरीचा. एवढीच राहिलेली आहे एक पाटी गरम गरम तळलेली. आता आम्ही खाऊन घेतो. मी नाही, हे खाऊन घेतो, मी नाही खाऊन घेतोय. तर तुम्हाला पाणीपुरीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर करायची असेल तर जावा, कुठल्याही दुकानात पाणीपुरीचं पॅकेट मिळतं, आणा, करा, खावा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. होय, चला मग बाय बाय. बाय बाय.